खरात म्हणायचं म्हणा मी कृष्ण आहे तू राधास आणि पुन्हा मी देव आहे, त्याच्यामुळं तुझी योनी शुद्ध करावं लागल. मग त्याच्यासाठी ती कशी करायची तर ती झोपून आ म्हणजे किती कामाला आहे, मूर्खात काढायचं आणि येड्यात काढायचं. आणि या भदगड्या बया बी त्याच्या येवण्या शुद्ध करून घ्यायला झोपू झोपू. मला सांगणार आहे येवणी अशी शुद्ध होत असते का? झोपून अरे ते बरं ते एक येवणी जवळ नाही ना झोपला, 100 बया आहेत मग त्याच्याजवळ झोपलाय. मग हे 100 जणीला जवळजवळ झोपला तर येवण्या शुद्ध होत्यान का अशुद्ध होत्यान? नाही का बयाला येड्स व्हायचा आणि त्याच्यापासून त्या नवऱ्याला व्हायचा. त्या 100 जणीचे नवरे किती कोमात असते. आणि तो म्हणतोय की येवणी शुद्ध करतो. अरे बायाच्या येवण्या शुद्ध राहाव्या म्हणून तर एवढे त्याच्यावर दडपण आणि एवढे बंधन आहेत. मै बायको फक्त मैच राहिली पाहिजे, ती फक्त माझ्या जवळच झोपली पाहिजे, तिच्यावर मैच मालकी असली पाहिजे. बायाच्या नवऱ्यानं ठेवल्या त्याच्यावर मालकी आहे. आणि ह्यानं किती सोप्या पद्धतीनं किती गोड बोलून फूस लावून त्याच्या योनीवरचे बंधन ह्यानं एका मिनिटात काढे असते नाही, म्हणजे काढे असते का नाहीत? एवढ्या वर्षापूर्वीचं किती लोक त्या बायकावर बंधनं घालतात. कशामुळे घालतात? कामून पोरीच्या इंटरकास्ट लग्न रोखतो इथला समाज, कामून बायावर बंधनं घालतात. हा हे त्याच्यामुळेच घालतात ना, येवणी शुद्ध राहावे म्हणून. येवणी शुचिता नावाचा एक प्रकार आहे भारतामध्ये, पितृसत्तेमध्ये. आणि त्यानं हे सगळे त्याचे कांड करण्यासाठी बयाचा वापर. बरं त्याच्यात त्या बया म्हण माय RT1 क्लास 1 अधिकारी आहेत म्हण ह्या भदगड्या, तेवढ्याला सस्पेंड केलं पाहिजे. ह्या नाशी अंधश्रद्धा पसरवली म्हणून त्याच्याकडे गेल्यात ह्या म्हणून. हां त्या 2 ह्यानं जात होत्या म्हणा क्लास 1 अधिकारी. ह्याच्या जमिनीचे प्रश्न म्हण महाराष्ट्रातल्या अर्ध्याच्या वर तर म्हण उपजिल्हाधिकारी ह्याच्या ताब्यातच म्हण. सगळ्या महाराष्ट्रातले विभागवार लोकांचे त्यानं हे केलंय, काय म्हणतात, जमिनीच्या घोटाळ्यात त्यानं जमिनी खरेदी केल्या, ते बी आहे म्हणा प्रकरण. पण बयाजवळ झोपून त्याच्या येवण्या शुद्ध करणार होता म्हणून ह्यो, आणि म्हणून झोपत होता. मग त्याच्या त्या उष्ण जेलमध्ये त्या वायग्राच्या गोळ्या बी आणि त्याचं वीर्य बी टाकायचा म्हण. आणि लोक ऐक ना, लोक गाड्या पाठायचे म्हण ते पेण्यासाठी जेल. माय ग. आणि हे मूत पेणारे वीर्य पेणारे लोक पुन्हा आम्हाला बोलते बरं का.